नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफल. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे, क्रोधी नाम संवत्सर आहे, सूर्याचा दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे, ज्येष्ठ महिन्याची अमावस्या आहे, नक्षत्र आद्रा आहे, योग ध्रुव आहे, दिवसाचा जो कर्ण आहे तो चतु आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो नाग आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:27 ते 9:08 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:50 ते 12:31 10:50 ते 12:31 आणि यमगंडक दुपारी 3:54 ते 5:35 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर युती योग करणार आहे, शनी बरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या लाभात असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. तुमचे मित्र जे की तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांच्यावर भेटीगाठी होतील, गप्पा होतील. याचप्रमाणे काही अडलेले किंवा प्रलंबित लाभ तुम्हाला मिळण्याची आजच्या दिवशी शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातला शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकेल. त्या संदर्भातले काही चांगले लाभ सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन अजिबात घेऊ नका. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यामध्ये असाल तर काही चांगले अनुभव किंवा चांगल्या काही अंतःप्रेरणा आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, परंतु कामं बऱ्याच प्रमाणात अडतील. तुमचे अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे फ्रस्ट्रेशन स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवेल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी आर्थिक कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नका. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. षष्ठातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणारा. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका.
यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये केलेले ट्रेड आजच्या दिवशी भाग्यशाली होतील, जेव्हा त्याचे तुम्हाला फायदे मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थातला शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. इझी मनीच्या मागे धावू नका. याचप्रमाणे घरातल्या मोठ्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार व नातेसंबंध आजच्या दिवशी थोड्या प्रमाणात ताणले जाणं शक्यता आहे. वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर फिरले जाण्याचा एक संभव होतो. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे व्यक्ती असतील त्यांच्या संदर्भामध्ये त्याच्या कारवाया थोड्याशा वाढतील. गुप्त शत्रूपासून सावध राहणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण लॉंग टर्ममधील इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच वाढत राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतला शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. काय चांगलं इंट्युशन आजच्या दिवशी येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. वेळातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोड्या फार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. याचप्रमाणे स्वतःच्या भावभावनेवर ते सुद्धा नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 जुलै 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.